नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करणार आहोत. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रोते हो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण कालपासून पितृपक्ष सुरू झाले आहे. गणपती बाप्पाच्या सेवेनंतर आता पितरांची सेवा करायची आहे. पितृपक्षामध्ये काय काय करायचे आणि काही नाही करायचे याविषयी आपण जाणणार आहोत. पितृ म्हणजे काय आणि यासाठी एक वेगळा कालावधी वर्षातून एकदा का ठेवला जातो, ज्याला सर्वजण पितृपक्ष या नावाने ओळखतात, हे आपण जाणणार आहोत. श्राद्ध का करायचे? श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे श्रद्धा आहे. पितरांना आपल्या श्राद्धाची गरज आहे का? तर हो, आपल्याला आपल्या पितरांप्रती श्रद्धा ठेवलीच पाहिजे. कारण हे पितृ वडीलधारी असतील तर अर्थातच त्यांनी आपल्यासाठी जे काही केले असेल, मग ती त्यांची चांगली कर्मे असोत, चांगले संस्कार असोत, त्या आई वडील असू शकतात, आजी आजोबा किंवा अजून कोणी रक्ताची नाती असू शकतात. त्यांच्या आपल्या अस्तित्वाशी जवळचा संबंध आहे. त्यांच्या आपल्या प्रगतीशी, वाढीशी संबंध आहे आणि त्यात सहभाग आहे. पूर्वज किंवा पितृ होते म्हणून आज आपण आहोत. त्यांनी जे काही आपल्या आयुष्यात कंट्रीब्युशन दिले आहे, त्यामुळे आज आपण एक सुखी आयुष्य जगत आहोत. म्हणून त्यांनी केलेल्या उपकाराबाबत त्यांना धन्यवाद देऊन आभार मानणे गरजेचे आहे. त्यामुळे हा पितृपक्ष खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देण्यासाठी, त्यांच्याप्रती श्रद्धा ठेवून श्राद्ध करण्यासाठी आहे. पितरांची जशी चांगली कर्मे असतात तशी त्यांची वाईट कर्मे सुद्धा असतात. या दोन्ही कर्माचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. आपली स्वतःची चांगली वाईट कर्मे आपल्या मृत्यूनंतर आपल्याबरोबर पुढील प्रवासासाठी जातात, पण त्याचा इफेक्ट कुठे ना कुठेतरी आपल्या पुढील पिढीवर होत राहतो. त्याप्रमाणे आपल्या पितरांची चांगली वाईट कर्मे जरी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर जरी गेली असली तरी त्याचा इफेक्ट आपण त्यांचे वारसदार असल्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचा चांगला वाईट परिणाम भोगावा लागत असतो. याचे सोपे उदाहरण म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती किंवा बिझनेस काही लोकांना मिळतो. हे काय आहे? हे पितरांचे चांगले कर्म आहे, जे पुढील पिढीला वारसा हक्काने मिळते. त्याचप्रमाणे पितरांचे आनुवंशिक आधारसुद्धा पुढील पिढीला मिळतात. हे झाले वाईट कर्म. अशी दोन्ही कर्मे वारसदारांना भोगायला मिळतात. पण ज्या पितरांच्या चांगल्या कर्मामुळे जर आपल्याला एखादी संपत्ती किंवा बिझनेस मिळाला असेल तर त्याचे पितृऋण आपल्यावर राहते. हे पितृऋण जर आपण फेडले नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून ते पितृऋण श्राद्धाच्या रूपात पितृपक्षात फेडावे लागते. म्हणून पितृपक्ष पाळणे महत्त्वाचे आहे. पितरांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करून आपल्याला श्राद्ध करायचे आहे. त्यासाठी आपल्या हिंदू धर्मात त्याच्या वेगवेगळ्या विधी करण्यात येतात. त्यासाठी आपल्याला पिंडदान, तर्पण वगैरे करावे लागते. आता 29 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होऊन 14 ऑक्टोबरपर्यंत संपणार आहे. श्राद्धात पितरांच्या आत्मशांतीसाठी श्रद्धा, तर्पण आणि पिंडदान केले जाते. या काळात केलेल्या दानामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात. या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते. मांस मदिरापासून दूर राहावे लागते. शुभ कार्याला मनाई असते. पण जर तुम्ही श्रद्धापूर्वक हे पितृपक्ष पाळले, दान पुण्य केले, पशुपक्ष्यांची सेवा केली, तरी तुम्हाला पितरांचे अमाप आशीर्वाद मिळतात. हे सगळे करत असताना पितृपक्षात रोज तुम्ही पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना आणि मेडिटेशन करू शकता. पितरांनी तुम्हाला प्रॉपर्टी दिली, आता तुम्ही पितरांना प्रॉपर्टी द्यायची, ती ध्यानाच्या प्रार्थनेच्या रूपात. या प्रार्थनेच्या रूपातील पुण्य पितरांना मिळते. त्यामुळे त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. आता आपण सर्वजण मिळून एक प्रार्थना पितरांना अर्पण करूया. आपण ज्या भावाने, ज्या श्रद्धेने ही प्रार्थना अर्पण करून तो भाव, ती श्रद्धा पितरांपर्यंत पोहोचते. पितृ 3 प्रकारचे असतात. पहिले पितृ जे असे ज्यांना पूर्णपणे मोक्ष मिळाला आहे. दुसऱ्या प्रकारचे पितृ म्हणजे ज्यांनी दुसरा जन्म घेतला आहे. आणि तिसऱ्या प्रकारचे पितृ म्हणजे जे अजूनही इथेच आहेत, मधल्यामध्ये अडकून बसले आहेत.
या तिसऱ्या प्रकारच्या पितरांना आपल्या प्रार्थनेची सर्वात जास्त गरज आहे. ही प्रार्थना जेव्हा तुम्ही करता तेव्हा ती एका पुण्याच्या रूपात त्यांना प्राप्त होते. जर त्यांनी दुसरा जन्म जरी घेतला असला तरी ती प्रार्थना त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी करते. नवीन जन्मात त्यांना सुख, शांती, समाधान प्राप्त होते. जे अजून इथेच अडकून बसलेले आहेत अशा पितरांच्या मुक्तीचा मार्ग या प्रार्थनेने मोकळा होतो. हात जोडून कुलदेवतेचे स्मरण करावे. ही प्रार्थना सुरू करूया. हे ईश्वरा, परमेश्वरा, मी जी प्रार्थना माझ्या पितरांसाठी आता करणार आहे, कृपया करून तुम्ही याचा स्वीकार करावा. मी माझ्या प्रत्येक जन्मोजन्मीच्या पितरांना मनोभावे नमन करत आहे. ते कोणत्याही अवस्थेत असतील तरी त्यांनी माझा नमस्कार स्वीकार करावा. मला तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही जे काही माझ्यासाठी, आपल्या परिवारासाठी केलं त्यासाठी मी हृदयपूर्वक तुमचे धन्यवाद करत आहे. तुम्ही चालवलेल्या आदर्श परंपरेने आज आमचे कुल जिवंत आहे. त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुमचे चांगले विचार, चांगले संस्कार, चांगली कर्मे, चांगले सद्गुण आमच्यात मुरलेले आहेत. त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तुमच्या चांगल्या कर्मामुळे आज आम्ही सुखात आहोत. त्यासाठी तुमचे कोटी कोटी आभार. तुमच्या आशीर्वादामुळे आज माझा परिवार, माझे कुटुंब बहरत आहे. त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जर तुम्हाला जमत असेल तर प्रत्येक पितृचे नाव घेऊन त्यांचे धन्यवाद तुम्ही करू शकता. मी देवाकडे, आपल्या कुलदेवतेकडे प्रार्थना करतो की माझ्या पितरांच्या हातून जर काही वाईट कर्मे झाली असतील तर ती कृपया करून माफ करावी आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती द्यावी. माणूस आहे, चुका होणारच. त्यामुळे त्यांच्या वाईट कर्मांना दुर्लक्ष करून त्यांच्यावर कृपा करावी. मी माझ्या पितरांच्या वाईट कर्मासाठी हे परमेश्वरा तुमच्याकडे माफी मागतो. कृपया करून पितरांना माफी द्यावी. माझे जे पित्र अडकलेले आहेत किंवा त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत असेल तो कृपया करून हे कुलदेवता, हे परमेश्वरा माझ्या पितरांना माफ करा. त्यांचा मुक्तीचा मार्ग मोकळा करा. मी त्यांच्यासाठी हात जोडून, कान पकडून कोटी वेळा माफी मागतो. कृपया त्यांना क्षमा करा. प्रभू, त्यांना क्षमा करा. माझ्या पितरांना शांती प्रदान करा. त्यांचा त्रास नष्ट करा. मी आजपासून जे 15 दिवस दान पुण्य करीन, त्यांच्या मुक्तीसाठी जे काही प्रार्थना करीन, त्या प्रार्थनेचे पुण्य, त्या दानाचे पुण्य माझ्या पितरांना समर्पित करत आहे. कृपया करून हे परमेश्वरा, हे कुलदेवते, हे पुण्य माझ्या पितरांच्या पदरात पडो. या पुण्याची त्यांना प्राप्ती हो. माझा श्रद्धाभाव, माझे प्रेम स्वीकार हो. माझे भाव माझ्या पूर्वजांपर्यंत पोहोचो. माझे आशीर्वाद, माझे पुण्य माझ्या पितरांना मिळोत, जेणेकरून त्यांना मोक्षाची प्राप्ती हो. हे पितरांनो, तुमचे कल्याण हो. तुमचे आशीर्वाद, तुमची कृपा मला आणि माझ्या कुटुंबाला प्राप्त हो. ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. सर्व पितरांनो, कृपया करून मार्गदर्शन करा. ओम पितृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. मी सर्व पितरांना नमस्कार करत आहे आणि माझ्या श्रद्धाभाव अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबावर जर कोणतेही संकट आले तरी तुम्ही तुमचे संरक्षण कवच आमच्यावर कायम ठेवा. ज्या पितरांना मोक्ष मिळाला आहे अशा सर्व पितरांचे शुभगुण माझ्यात उतरवत, त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहोत. ही तुम्हाला नम्र विनंती आहे. प्रत्येक शुभ कार्यात तुमचा आशीर्वाद द्या. आम्ही आयुष्यात सुखी हो असा आशीर्वाद आम्हाला द्या. आम्ही आमचे ध्येय गाठण्यात यशस्वी हो. माझ्या हातून तुमची सेवा करण्यात जर काही चूक झाली तर बालक समजून आम्हाला माफ करा. आमच्या हातून शुभ कार्य घडो आणि अशुभ कार्य टळो. आमच्या सर्वांच्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांना माफी द्या. तुम्हाला मुक्ती मिळो, तुमचे कल्याण हो, म्हणून मी रोज देवाकडे प्रार्थना करीन. त्या प्रार्थनेचे पुण्य तुमच्या पदरात नक्की पडो. ही ईश्वरचरी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.